शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न आणि एसटी महामंडळाने केलेली दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी दिनांक 28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले। गेल्या वर्षभरात सतत पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, परंतु शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही मदत केली नाही। शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। अनियमित पावसामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून शेतकरी शासनाच्या धोरणामुळे हतबल झाला आहे। एका बाजूने अस्मानी संकट तर दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट अशा दुहेरी संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटांनी दुपारी 1 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। हे आंदोलन शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात झाले। आंदोलनात ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड, शहर प्रमुख राहुल कराळे, तालुका प्रमुख विकास पागृत, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, अतुल पवनीकर, शिवा मोहोड, महिला जिल्हा संघटिका सरिता वाकोडे, उपजिल्हा प्रमुख तरुण बगेरे, राजेश मिश्रा, बबलू देशमुख, अभिषेक मिश्रा, आशिष मिश्रा, शरद तुरकर, उपजिल्हा प्रमुख चंदू तिवारी, पंकज जायलेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।